क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण आदिवासी निसर्गोपचार व वन औषधींचा गौरव। कळवणमध्ये जल्लोषात कार्यक्रम संपन्न। कळवण ओतूर येथील रोडवरील आप्पाश्री लॉन्स येथे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास परिषदेतर्फे आदिवासी निसर्ग उपचार पद्धती व वनौषधीचे महत्त्व या विषयावर भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला। आदिवासी संस्कृतीचा सन्मान व कल्याण या उद्देशाने आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती लाभली। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। आपल्या भाषणात त्यांनी आदिवासी समाजाची निसर्गाशी असलेली नाळ अधोरेखित करत वन, जंगल आणि जमीन यांचे आपण पूजन व संरक्षण करतो। नैसर्गिक वनस्पतींपासून निसर्गोपचार घेत वैद्यांकडून उपचार घेण्याची परंपरा ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे। ही परंपरा जपणे अत्यंत गरजेचे आहे। तसेच आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन केले। कार्यक्रमाला कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार, प्रकल्प अधिकारी डॉक्टर कश्मीरा संखे, नाशिक आदिवासी अप्पर आयुक्त दिनकर पावरा, एनडी गावित तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते। यावेळी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध उपक्रम सादर करण्यात आले। पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि वनौषधींच्या महत्त्वाविषयी माहिती देण्यात आली। आदिवासी परंपरेचा गौरव करत हा कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश निकम, कळवण। आपले आदिवासी विभागाचे आयुक्त कदम साहेब, अपर आयुक्त पावरा साहेब, तसेच कळवण आणि नाशिक प्रकल्पाच्या दोन्ही प्रकल्प अधिकारी, व्यासपीठावर मान्यवर, समोर उपस्थित असलेले कळवण, सुरगाणा व पूर्ण नाशिक जिल्ह्यातून आलेले सर्व माझे बंधू आणि भगिनींनो आणि बालगोपालांनो, पत्रकार बंधूंनो, निश्चितच आजचा जो कार्यक्रम साहेबांनी ठरवला असता तर नाशिकला किंवा त्र्यंबक किंवा इगतपुरी सारख्या ठिकाणी घेतला असता। त्यांनी मलाही माहीत नव्हतं। साहेब म्हणे, नितीन मी तुझ्या मतदारसंघात येतोय, तुझ्या मतदारसंघात कार्यक्रम मी घेतो। म्हटलं साहेब काय अडचण नाही, आपण कार्यक्रम घ्या। कारण की बऱ्याच वेळा बघतो की बरेचसे जे काही इतर म्हणजे नाव नाही घेत पण त्याला आपोआप आपले आदिवासी विकास मंत्री आहेत, त्यांनी कळवण सारख्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो। या भागाचं जे नेतृत्व करत आहे, या भागाचे विद्यमान आमदार अतिशय मनमोकळेपणानं सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेली आहे असे लोकप्रिय आमदार नितीनजी पवारजी आत्ताच आदिवासी विभागामध्ये कमिशनर म्हणून कार्य करत आहे असे गोपीचंदजी कदमजी। या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा भाग कोणता असेल तर नाशिक भाग आहे आणि नाशिक या भागामध्ये आदिवासी आश्रमशाळा असो, प्रकल्प कार्यालय असो, आदिवासी समाज जो ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्येचा ATC म्हणजे अपर आयुक्त म्हणजे फार मोठं पद आहे। त्या भागामध्ये मी एक संकल्प केला। आतापर्यंत भारतीताई आदिवासी विभागाची निर्मिती झाली। 1984 पासून आदिवासी विभाग स्वतंत्र झाला। 1972 पासून समाज कल्याण आदिवासी विभाग सुरू होतं। परंतु माझ्या आदिवासी बांधवाला, आदिवासी माणसाची सेवा, आदिवासी माणसाबद्दलची सहानुभूती, आदिवासी माणसाची प्रेम, आदिवासी माणसाचा विश्वास कोणी निर्माण करू शकला नाही। म्हणून एक धोरणात्मक निर्णय घेतला। ज्या परिसरामध्ये नाशिक या परिसरामध्ये मोठा भाग असल्यामुळे माझा आदिवासी माणूस, हक्काचा माणूस अपर आयुक्त म्हणून द्यावं तसा निर्णय घेतला आणि आमचे उभे करून नमस्कार करा हे दिनकरराव पावरा साहेब आहे। पावरा साहेबांचं एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा, तुमचं सर्वांचं काम पडणार आहे। आणि एक लक्षात ठेवा, तुमचा सत्कार केला म्हणजे तुमचा गौरव नाही केला, फार मोठ्या जबाबदाऱ्या वाढल्या। माझा माणूस आहे म्हणून येईल, माझी बहीण येईल, माझी मुलगी, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, त्यांचा आदर झाला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला ATC म्हणून दिलं। आतापर्यंत इतिहासात कोणी आदिवासी माणसाला ATC बनवण्याची हिंमत नाही केली, या पोरानं केली। माझा माणूस बसले, माझा माणूस जिवंत ठेवेल, माझी मुलगी जिवंत ठेवेल, या हेतून तुम्हाला बसवलं तर फार मोठी अपेक्षा आहे। आता बसा, आता सर्व लक्षात ठेवा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।